आज आपण समोर त्या मुसानिमित्त बाळूमामाच्या दर्शनासाठी आलोय आणि मित्रांनो हे मंदिर आहे ते आपल्याला चेंबूरमध्ये येतं, मला तर माहिती असेल. तर मित्रांनो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण आदमापूरला गेलो बाळूमामा दर्शनासाठी. आणि मित्रांनो आज आपण समोर त्या मुसानिमित्त मित्रांनो आज आपण बाळूमामा दर्शनासाठी आलो इथं आपल्या चेंबूरला. तर तुम्ही बघू शकता बघा, म्हणजे मित्रांनो कसं आता जेवढी दुपारची वेळ मित्रांनो पब्लिक जरा कमी आहे. तर मित्रांनो आज संध्याकाळी मित्रांनो पब्लिक तिथे भरपूर राहणार आहे. आणि सध्या आता आपण आलो दर्शनासाठी आतमध्ये बाळूमामा मंदिरासाठी. मित्रांनो आपण आता आत नाही जाऊ. मित्रांनो आज तुम्हाला मी दर्शन दाखवतो बाळूमामाचं आपल्या इथलं चेंबूर इथलं. तर म्हणजे मित्रांनो एवढं भारी असं मंदिर आहे ना इथं, आणि मित्रांनो मन प्रसन्न करायला बाळूमामाचं मंदिर आहे. तर आपण आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ झाला. चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊ. आपण आता आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जाणार बाळूमामा मंदिरामध्ये. बघा आपण आता एंट्री करतो इथं. आणि मित्रांनो बाळूमामा मंदिरामध्ये बघा एवढं सुंदर असं मित्रांनो भक्ताची माहिती लाईन लागली आहे. आणि प्रत्येक भक्त मित्रांनो दर्शन पण घेत आहे. तुम्ही जर बघू शकता बघा. मित्रांनो बाळूमामा मंदिरात मित्रांनो आलेला ना एक वेगळाच मनाला आपल्याला आनंद मिळतो. कारण की कसं आहे, जगाचा मालकाचा दरबार म्हणजे आपला बाळूमामा, बरोबर आहे. आणि जगाच्या मालकाच्या दरबार मित्रांनो कोण खाली जात नाही. मित्रांनो प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण होत असते. तर बघू शकता. आणि मित्रांनो सुंदर अशी पण दर्शनाची लाईन पण लागलेली आहे. हे बघा मित्रांनो मंदिर बघा एवढं सुंदर असं मित्रांनो मंदिर आहे पूर्ण. तुम्ही तर बघू शकता. आणि एकदम मित्रांनो मनाला शांतता मिळणार आहे दर्शन मित्रांनो मंदिर आहे बाळूमामाचं. आणि हे बघा आता समोर त्या मुसाने मित्रांनो हे भक्ताची लाईन लागली सध्या. आज समोर त्या मुसा असल्यामुळे मित्रांनो एवढी मित्रांची लाईन आहे मित्रांनो. आणि मित्रांनो ही कंटिन्यू लाईन मित्रांनो भक्तांची राहते. आता बाळूमामा दर्शनासाठी मित्रांनो कसं पब्लिक लांब लांब येत असते दर्शनासाठी. आणि आपण जवळ सुद्धा मित्रांनो जात नाही दर्शनासाठी. तर म्हणजे बघा आता आज एवढं भारी वाटतं ना भावनो, कारण की कसं दर्शनासाठी मित्रांनो आपण एवढं लांब आज येतो आणि आपण जवळ असून सुद्धा इथं मित्रांनो दर्शनासाठी येत नाही. आता बघा आता मित्रांनो एवढं भक्तव्य मित्रांनो सुंदर असं एक म्हणजे सगळ्यांना दर्शन भेटते. आणि मित्रांनो आपले बघा बाळूमामाचे मंदिर आहे इथं. तर बघता लय भारी मित्रांनो बाळूमामा मंदिर मध्ये मन प्रसन्न करणारं मंदिर असते, तुम्हाला तर दिसत असेल. आणि मित्रांनो इथं आल्यावरती असं फील होतो ना जसं की आपण आदमापूरला असेल. तर तुम्ही माझ्या पाठीवर व्हिडिओ पण बघितलं असेल की भावानं मी मागच्या वेळेस आदमापूरला गेलो. आणि ह्यावेळेस मित्रांनो समोर त्या निमित्त आपण आलोय चेंबूर ते आपल्या एक मिनी आदमापूर असं मंदिर आहे बाळूमामाचं. तर तिथं आलोय. आणि मित्रांनो कसं इथं बाळूमामाच्या मंदिरात भक्ताची पण सुंदर अशी आहे बघा. आता असं म्हणजे मस्त असं एकदम दर्शनाचं होत आहे. मित्रांनो बघता. आणि मित्रांनो बाळूमामाची मूर्ती सुद्धा एवढी सुंदर अशी आहे ना, तुम्हाला तर दिसत असेल व्हिडिओमध्ये आपल्या. आणि मित्रांनो हे बघा इथं सध्या पूजेचं काम चालू आहे. आणि बघा एवढं मंदिरामध्ये मित्रांनो शांत असं पूर्ण वातावरण आहे. मित्रांनो मला पण तुम्ही सांगा बाळूमामा कसं वाटतंय. आणि माझ्यासोबत तुम्ही एकदा बोला बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. मित्रांनो म्हणजे बघा मस्त मित्रांनो एवढं अशी सुंदर लाईन लागली. आणि दर्शन पण असं म्हणजे मस्त असं होत आहे. कसं आहे बाळूमामा मंदिर झालं की मित्रांनो एक वेगळा तसं आपल्याला मनाला आनंद मिळत असतो. आणि सुख शांती समाधान हे आपल्या म्हणजे बाळूमामा ठिकाणी. तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मला तुम्ही नक्की सांगाल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटते. सुंदर असं आपल्या बाळूमामा दर्शन झाले. आणि दर्शन करायला कुठलीही धक्काबुक्की नाही, कारण की कसं आहे बाळूमामा मंदिर मित्रांनो सगळी येताना मित्रांनो शांत मांडणे येतात. कारण की म्हणजे मन प्रसन्न करणं बाळूमामा मंदिर आहे. तर मित्रांनो मला तुम्ही सांगितलं की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटते. तर आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओ भेटू. जय महाराज मित्रांनो. चला आता.